राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला तालुक्याचे मंचावर उपस्थित ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाबूराव भाऊ, सन्माननीय सुरेश अप्पा, सन्माननीय बापू, या तालुक्याचे तहसीलदार साहेब, PI साहेब, CO साहेब, BDO साहेब, फॉरेस्ट ऑफिसर, कृषी अधिकारी मॅडम, दुय्यम निबंधक मॅडम, AR मॅडम, उपस्थित सर्व माजी सैनिक, वीर शहीद जवान, वीर माता, वीर पत्नी, पदकप्राप्त जवान आणि वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळालेलं नाही. रक्ताची पहाट वाहिल्यानंतर हे मिळालेली आपल्याला ही संपत्ती आहे. आणि भारत देशाचं पावित्र्य जपणं ही फक्त सरकारची जबाबदारी नसून आपल्या सर्वांची जबाबदारी. आणि त्याच कारणाने आपण या केंद्र सरकारने जो निर्णय घेतला 3 दिवस हर घर तिरंगा, या तिरंग्याचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे स्वातंत्र्य मिळवत असताना लाखो जवान शहीद झालेले आहेत, लाखो कुटुंबांनी त्याग केलेला आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी जे भारताचे नागरिक म्हणून ज्यांना हे स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी अनेकांनी कष्ट घेतले, अनेक फासावरती लटकलेले आहेत. याचं सर्वांनी स्मरण कायम आपल्या हृदयात ठेवणं गरजेचं आहे. आणि जीवन जगत असताना या तालुक्यातला एक नागरिक म्हणून आपण ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी गोरगरिबांना न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे. निश्चितपणे या तालुक्याचा विकास होण्यासाठी स्वर्गीय आबासाहेब असतील, सन्माननीय बापू असतील, सन्माननीय दीपकाबा असतील आणि इतर सर्व संघटना यांनी मागच्या 60-70 वर्षामध्ये कष्ट घेतलेला आहे. त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये या तालुक्याचा विकास होण्यासाठी आपण सर्वांनी एक विचार करून कसा तालुक्याचा विकास होईल याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मला सांगायला आवडेल की आताच तहसीलदार साहेबांसोबत चर्चा करत असताना तहसीलदार साहेबांनी सांगितलं भाऊ की या जिल्ह्यामध्ये एक गाव म्हणून निवडले मधाचं गाव, जे मधमाशी मध तयार करतात आणि ते आपल्या तालुक्यातला एक कोळा गाव हे आहे. त्याचबरोबर प्रशासकीय इमारत झाल्यानंतर ही जागा रिकामी होणार आहे. तर आपली शिक्षण संस्था आहे, तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं, चांगला संस्कार देण्याचं काम केलेलं आहे. तर या जागेमध्ये स्पर्धा परीक्षा करणारे जे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी एक मोठी लायब्ररी आणि अभ्यास केंद्र आपण सर्वांनी एकत्र येऊन उभा करूया. आणि निश्चितपणे या तालुक्यातला जो तरुणी आहे, मागच्या काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षा असेल, पोलीस भरती असेल, जवानांची भरती असेल, या ठिकाणी आपल्या तालुक्याने नंबर प्राप्त केलेला आहे. भविष्य काळात सुद्धा या ठिकाणी अभ्यास केंद्र उभा केल्यानंतर त्यांना अजून चांगल्या पद्धतीने गती मिळेल असं माझ्यासारख्याला वाटतं. या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप तिरंगामय शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद.